ही मोठी महत्त्वाची दृश्य आपण सध्या बघतोय। राज्याच्या राजकारणातली महत्त्वाची दृश्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता बैठकीसाठी पोहोचले आहेत। भाजपची आज एक महत्त्वाची बैठक होती आणि त्यावेळी मुंबईचा अध्यक्ष नवा अध्यक्ष कोण असणार आहे भाजपचा हे ठरण्याची शक्यता आहे आणि त्याचसाठी एक महत्त्वाची बैठक केली जाते। मुंबईत ही महत्त्वाची बैठक होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होती आहे। अनेक भाजपचे महत्त्वाचे नेतेही यावेळी उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे आज कदाचित घोषणा होऊ शकते की भाजपचा नवा मुंबई अध्यक्ष कोण असणार आहे। अमित साटम, प्रवीण दरेकर यांच्या नावाची चर्चा आहे। कुणावरती शिक्कामोर्तब होता पाहावं लागेल। तर मुंबईत आज भाजपची महत्त्वाची बैठक होणार असल्याचं कळतंय आणि आपण आत्ताची लाईव्ह दृश्य जी बघितली होती तेव्हा देवेंद्र फडणवीस हे दाखल झाले होते या बैठकीसाठी। अमित साटम आहेत, प्रवीण दरेकर आहेत, या दोघांच्याही नावाची सध्या खरं तर चर्चा सुरू झालेली आहे। त्यांचं भाजपसाठीचं आत्तापर्यंतचं काम बघितलं जाईल आणि त्यावरून मुंबईची अध्यक्षपदाची जी दोरी आहे ती सांभाळण्यासाठी हे नेते कितपत योग्य आहे याची पडताळणी केली जाणार आहे। कदाचित बहुमत सुद्धा घेतलं जाऊ शकतं आणि इतर नेत्यांचंही मत महत्त्वाचं आहे आणि म्हणून भाजपचे सगळेच महत्त्वाचे नेते या बैठकीला आता उपस्थित झाल्याचं कळतंय। निवडणूक ही महत्त्वाची बैठक जी आहे ती भाजपच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मुंबई अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी होत असल्याचं कळतं आहे। इतरही अनेक महत्त्वाचे गोष्टी यामध्ये चर्चेला जाऊ शकतात कारण की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सुद्धा भाजप आता हालचाल करताना दिसतंय। गणेश कवडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। गणेश, बैठक अगदी काही वेळात सुरू होतीये, नेमकं या बैठकीचे इतरही महत्त्वाचे कोणते मुद्दे असू शकतात? नक्कीच अत्यंत महत्वाची बैठक आहे ती भाजपची सुरू झालेली पाहायला मिळते आणि अवघ्या काही वेळामध्ये आहे ते मुंबई अध्यक्ष पदाची आहे ती निवड होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आहे बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। मुंबईचे सगळे आमदार असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, मंत्री रवींद्र चव्हाण हे सगळेच महत्वाचे नेते आहेत ते सगळे या ठिकाणी दाखल झालेले। अवघ्या काही वेळामध्ये आहे ती भाजपच्या अध्यक्षपदाची आहे ती। अर्थातच गणेश, सगळेजण आता इथे दाखल झालेले आहेत। नेमकं काय होतंय या बैठकीमध्ये आणि काय घोषणा होती याची प्रत्येक अपडेट आपल्याकडून अशीच वेळोवेळी जाणून घेत राहू। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।